ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायलीला झोप येत नसते, कारण ती प्रेग्नेंट असल्याची न्यूज तिने अजून अर्जुनला सांगितलेली नसते. त्यामुळे ती त्या विचारांमध्ये असताना पूर्णाजीच्या हसण्याचा आवाज ऐकू येतो, कारण पूर्णाजी रात्रीच्या वेळी रील्स बघत असते. सायलीला जागच असते, त्यामुळे ती उठून बघते तर काय, पूर्णाजी मोबाईल बघत हसत असते. सायली म्हणते, पूर्णाजी हे काय आहे? अगं हे वय आहे का तुझं आता जागरण करण्याचं? पित्त खवळेल ना तुझं. पूर्णाजी म्हणते, अगं तू पण बघ ना रील्स बघ, मी तुला दाखवते, हसायच्या रील्स दाखवते, नाहीतर जेवणाच्या दाखवू का? सायली म्हणते, काही नको, मला नाही रील्स वगैरे बघायच्या. आणि तू पण आता मोबाईल बंद कर बरं, किती वाजलेत, सकाळी उठायचं नाही आहे का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, बरं ठीक आहे बाई, तू आराम कर, मी आता कॉल लावते आणि कॉलमध्ये मी रील्स बघते. तेव्हा ती म्हणते, अजिबात नाही हां, कॉल वगैरे काही घ्यायचे नाही, तू दे बरं इकडे मोबाईल आणि आता शांतपणे झोप, अजिबात उठायचं नाही. जागरण करतेस या वयेमध्ये, जेवढा आराम करता येईल तेवढा आराम करायचा असतो, चल झोप बरं. तेव्हा पूर्णाजीला दम देऊन सायलीने झोपायला लावलेलं असतं. त्यानंतर सायली म्हणते, पूर्णाजी इथे पाणी नाही आहे गं, मी आपल्यासाठी पाणी घेऊन येते हां. त्या निमित्ताने ते अर्जुनला भेटायला येणार असते आणि ती प्रेग्नेंट आहे असं ती अर्जुनला सांगणार असते. तोपर्यंत अर्जुनचं काम झालेलं असतं. अर्जुनसुद्धा आपल्या रूममध्ये आता बसलेला असतो, बेडवरती जाऊन तो अंग टाकतो. तेवढ्यात सायली पूर्णाजीला पाण्याचं निमित्त सांगून अर्जुनला भेटायला त्याच्या रूममध्ये येते. बघते तर काय, अर्जुन शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, अरे देवा, हे किती शांत झोपलेत, यांची झोप आता मोडायला नको. त्याच्या अंगावरती पांघरून घालत सायली लाईट वगैरे बंद करते आणि सरळ पूर्णाजीच्या रूममध्ये निघून येते. तोपर्यंत पूर्णाजी सायली येईपर्यंत आपले कॉर्ड शोधून काढते, जे सायलीने लपवून ठेवलेले असतात. ते आता कॉर्ड तिने शोधून काढल्यानंतर सायली येण्याच्या आधी पूर्णाजी झोपेचं नाटक करते. तेव्हा सायलीला वाटतं की चला, पूर्णाजी शांतपणे झोपलेली आहे. तेव्हा सायलीसुद्धा झोपी जाते. पूर्णाजी थोड्या वेळानंतर उठून आपला मोबाईल घेते, कॉर्ड घेते आणि मोबाईल बघत बसलेली असते. तेवढ्यातच इथे प्रिया डोक्याला हात लावून आता बसलेली असते. जे काही तिने गुन्हे केलेत त्याचा पछतावा तिला नाहीच, उलट इथे फुल्ली ॲटिट्यूडमध्ये बसलेली असते बघा. डॉक्टर विचारत असतात, काय गं तुला काय होतं आहे, तुला चक्कर येते का, तू अजून खाल्लं पिल्लं नाहीस का? हाताची नस चेक केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात येतं, कदाचित ही प्रेग्नेंट असू शकते, त्यामुळे आपण तिच्या सगळ्या टेस्ट करूया असं म्हणून तिला आता वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. त्यानंतर इथे पूर्णाजी कानामध्ये कॉर्ड टाकते, पण हसत मात्र जोरातच असते. सायलीला पुन्हा जाग येते. सायली म्हणते, पूर्णाजी हे काय, आता तू पुन्हा इथे मोबाईल बघायला लागलीस? ती म्हणते, अगं तू का उठलीस परत, आता तुला आवाजाचा त्रास होतोय का? मी कॉर्ड टाकलेत ना कानामध्ये, आता मला बघू दे ना. सायली म्हणते, अजिबात नाही हां पूर्णाजी, अजिबात तू मोबाईल बघायचा नाही आहेस. आणि ती पुन्हा तिच्या हातातून मोबाईल घेते आणि इथे पूर्णाजी म्हणते, मी तुझी आजी आहे, तू माझी आजी नाही आहेस मला ओरडायला, तू नातं आहेस माझी. ती म्हणते, हो, पण आता जर आजी नातीसारखी वागायला लागली तर मला तुझी आजी व्हायलाच पाहिजे ना. सायली म्हणते की पूर्णाजीच्या चष्म्याचंच काहीतरी करायला पाहिजे, सकाळी उठल्यानंतर परत मोबाईल हातामध्ये घेईल आणि तिच्या वयेसाठी हे काही चांगलं नाही आहे. त्यानंतर सायली सकाळी तयार होऊन आलेली असते, पण तिला ना थकल्यासारखं वाटत असतं. ती किचनमध्ये येते, स्वतःच लिंबू पाणी करून पित असते, पण लिंबू पाण्याने सुद्धा तिला उलटीच वाटत असते. ती म्हणते, नाही नाही, मला ना असं वाटते मी प्रेग्नेंट आहे, म्हणूनच मला असं होतं आहे. डॉक्टरांकडे जाऊन मला चेकअप केला पाहिजे आणि मला कन्फर्म केलं पाहिजे माझी प्रेग्नेन्सी. तेव्हा ती इथे आता डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांकडे अचानकपणे अशी आता अपॉइंटमेंट घेते. डॉक्टरांना डायरेक्ट फोन केल्यानंतर ते म्हणतात, अपॉइंटमेंट घेतली का? ती म्हणते, नाही, पण मला फक्त कन्फर्म करायचं आहे, थोडाच वेळ लागेल. ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही लवकर या. सायली आता जायला तयार होते, पण तिचं हे बोलणं विमलने ऐकलेलं असतं की सायली डॉक्टरांकडे जाते, पण कशासाठी जाते हे विमलने ऐकलेलं नसतं. आणि तेव्हा इथे महिपतने ठरवलं आहे की चांगलं वागायचं आणि लवकर जेलातनं बाहेर पडायचं, आता चांगलंच वागायचं आणि त्यासाठी त्याने आता चांगलं वागण्याचं नाटक सुरू केलेलं असतं. तेव्हा इथे तो श्लोक वगैरे म्हणत असतो आणि तेव्हा इथे मनाचे श्लोक
नागराज म्हणत असतो, काय मग महिपत, अरे मनाचे श्लोक बोलतोयस का तू? तुला माहिती आहे मनाचे श्लोक आणि तुझ्या तोंडून ते शोभत नाही आहेत रे. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, नाही पण महिपत शिकरे यांनी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये खूपच जास्त बदल केला आहे. सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात, म्हणत असतात की महिपत शिकरे जर असेच चांगले वागत राहिले ना तर त्यांनासुद्धा लवकरात लवकर इथून सुट्टी दिली जाईल. तेव्हा इथे नागराज म्हणतो, हो का महिपत शेठ, अरे तू सगळ्यांना मूर्ख बनव पण तू मला नाही मूर्ख बनवू शकणार. मला माहिती आहे तुला इथून बाहेर पडायचं आहे ना, म्हणून तू हे नाटक करतोयस, मला सगळं चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे तुला कर बाबा, जेवढी इथे चांगुलपणाची ॲक्टिंग करायची आहे तेवढी कर. सगळेजण म्हणतील महिपत बाबांचा विजय असो आणि जोरजोरात नागराज आता ओरडत असतो. तेव्हा तो हवालदार जोरात त्याच्या अंगावरती ओरडतो आणि म्हणतो, ए गप्पा बस, जा तिकडे तुझ्या जागेवरती जाऊन झोप, त्यांना डिस्टर्ब करू नकोस. ते आता आसनावरती बसलेले आहेत ना, त्यांना इथे योगासन करू दे. त्यानंतर अस्मिता म्हणत असते, सायली कुठे गेली आहे, सायली दिसत नाही आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं ती पूर्णाजींच्या रूममध्ये होती ना, आता अर्जुनकडे गेली असेल, तो ऑफिसला जायला तयार होतोय ना, त्याला काही हवं नको ते बघत असेल. आणि तेवढ्यातच इथे कल्पना म्हणत असते की अजूनपर्यंत सायली खाली यायला हवी होती, इतका उशिरापर्यंत ती कधीच थांबत नाही, नक्की कुठे गेली आहे ती. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो की मम्मा सायली कुठे आहे, सायली इथे नाही आहे का? तेव्हा कल्पना म्हणते, अरे आम्हाला तर वाटलं की सायली रूममध्ये आली असेल. अर्जुन म्हणतो, नाही सायली तर रूममध्ये नाही आहे, सायली कुठे गेली आहे? तेव्हा विमल म्हणते, सायलीताई ना डॉक्टरांकडे गेल्यात. डॉक्टरांकडे का? तिला काय होतं आहे, तिला बरं वाटत नाही आहे का? आणि आम्हाला कसं कुणाला काहीच माहिती नाही आहे. सायलीने बाहेर जाताना डॉक्टरांकडे आपल्याला कुणाला तरी सांगायला हवं होतं, अशी एकटी कशी निघून गेली अचानकपणे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, का गेल्या डॉक्टरकडे ते माहिती नाही आहे, पण डॉक्टरांकडे गेल्यात, त्यांनी अपॉइंटमेंट घेतली, तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं. अर्जुनला काळजी वाटते. प्रताप काका म्हणतात की अर्जुन तू एक काम कर, तुझा सायलीला फोन कर आणि ती जिथे हॉस्पिटलमध्ये आहे तिथे तू सुद्धा तिच्याबरोबर जा, तिला काय होतं आहे नाही होतं आहे ते बघ हा जाऊन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे. पण इथे सायली आता फोनच उचलत नसते. तेवढ्यातच तिथे पूर्णाजी आहे, त्यांनी म्हणते, तन्वी कुठे आहे, कुठे आहे तन्वी? तिने माझा मोबाईल आणि त्याचबरोबर माझा चष्मा कुठे लपून ठेवला आहे? मोबाईल तर सापडला पण चष्मा काही अजून सापडत नाही आहे, कुठे आहे कुठे तन्वी? अर्जुन म्हणतो, तन्वी ना मंदिरामध्ये गेली आहे. मंदिरात? तेव्हा ती म्हणते, खूपच जास्त आगाऊ झाली आहे माझी नात, माझा चष्मा तिने कुठे लपून ठेवला आहे काय माहिती. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण पूर्णाजी तन्वीने तुझा चष्मा का बरं लपून ठेवला आहे, असं काय करत होतीस तू की तिला चष्मा लपून ठेवावा लागला? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, लहानपणापासून तिला आगाऊपणा करायची सवयच आहे, म्हणून तिने आताही केला असेल, हट्टी झाली आहे खूप. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की पूर्णाजी तू काळजी करू नको, आम्ही संपूर्ण घरामध्ये तुझा आता चष्मा शोधतो, कुठे ना कुठेतरी आपल्याला नक्कीच सापडेल. तेव्हा इथे सगळेजण चष्मा शोधायला जातात. पूर्णाजी म्हणते, देवा सायली यायच्या आधी म्हणजे तन्वी यायच्या आधी माझा चष्मा सापडू दे, नाहीतर मग सगळेजण विचारतील की चष्मा का लपून ठेवला, मग सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेल की मी रात्री रील्स बघते, मोबाईल बघते, म्हणून चष्माच लपून ठेवला माझा. तेव्हा इथे खूपच हट्टी झाली आहे माझी नात, स्वतःला आजी समजते आणि मला नात समजायला लागली आहे. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई अहो पण चष्मा कशाला लपवला ते तरी सांगा. पूर्णाजी म्हणते, तुम्ही शोधून देताय का माझा चष्मा की मी शोधू? सगळेजण चष्मा शोधायला जातात. सायली हॉस्पिटलला येऊन आता तिचं संपूर्ण चेकअप केलेला असतो, युरिन चेक केलेली असते. डॉक्टर म्हणतात की सायली सुभेदार तुमची प्रेग्नेन्सी कन्फर्म झालेली आहे, तुम्ही खरोखर प्रेग्नेंट आहात, काळजी करायचं काही कारण नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हो मला खात्री होतीच, कारण मी घरीसुद्धा चेकअप केला होता, पण मी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही म्हणजे आपण कन्फर्म करायचं नाही असं ठरवलं होतं, म्हणून मी कुणाला काही सांगितलं पण नाही आहे, पण मी इथे चेक केलं होतं. तेव्हा ती म्हणते, डॉक्टर म्हणतात, पण तुम्ही एकट्याच आलात, तुमचे मिस्टर नाही आले का? तेव्हा ती म्हणते मनामध्ये की मिस्टरांना अजून मी काही सांगितलेलंच नाही आहे, तर ते माझ्यासोबतच कसे येतील. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, अजून काही त्रास होतो का? सायली म्हणते, हो मला सकाळचा थकवा जाणवतो, थोडं मळमळतं आणि मला उलटीसारखंसुद्धा होतं. तेव्हा ते गोळी लिहून देतात आणि म्हणतात की जेव्हा तुम्हाला तसं वाटेल तेव्हा ही गोळी घ्यायची, काळजी करू नका, सगळं काही ठीक आहे.
मी तुमची सोनोग्राफी केली असती, पण तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे ना. मी बाकीचा वेळ दुसऱ्या पेशंटला दिला आहे, तेव्हा तुम्ही एके दिवशी अपॉइंटमेंट घेऊन या, आपण तुमची सोनोग्राफी करू. आणि आता मी दुसरे पेशंटसुद्धा चेक करते. सायली आता तिला जी माहिती हवी असते ती डॉक्टरांना विचारून घेते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की पुढच्या वेळेला येताना 3 महिने तुम्हाला स्वतःला जपायचं आहे, त्यामुळे मिस्टरांना सोबतच घेऊन या. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे. त्यानंतर प्रियाचा चेकअप केला जातो. प्रियाला इथे व्यवस्थित डॉक्टर चेक वगैरे करतात, तिचेसुद्धा सगळ्या टेस्ट करतात. तेव्हा प्रिया प्रेग्नंट आहे हे समजतं. आणि तेव्हा इथे डॉक्टरांनी सांगितलेले असते की पुढचे 3 महिने तुम्ही त्यांची जरा व्यवस्थित काळजी घ्या, कारण ती प्रेग्नंट आहे. आणि त्यानंतर इथे सायली घरी जात असताना तिला चक्कर येते. तेव्हा ती तिथेच बसते. सिस्टर येतात, तिला पाणी वगैरे प्यायला देतात. तेव्हा तिथे 2 कपल येतात आणि म्हणतात की अभिनंदन तुझं, तू आई होणार आहेस आणि मी बाबा. किती वर्ष आपण या क्षणाची वाट बघत होतो. फायनली तो दिवस आला, तू प्रेग्नंट आहेस. ती म्हणते अहो हळूहळू तुम्ही कशाला इतके जोरात ओरडताय, सगळ्यांना कशाला सांगताय. तो म्हणतो हा मग काय झालं, इतका आनंदाचा क्षण आहे, सगळ्यांना सांगाय नको. अहो तुम्ही ऐका ऐका, मी बाबा होणार आहे. आम्ही इथे खूप वर्ष वाट बघितली, फायनली तो दिवस आला. तेव्हा सायली बघत असते, त्यांचा आनंद ती बघत असते. तेव्हा ती म्हणते की यांनासुद्धा मी जेव्हा ही गोष्ट सांगेन तेव्हा आनंद होईल का, की अजूनही त्यांना वाटत असेल की ते जबाबदारी घेण्याला अजूनसुद्धा तयार नाही आहेत. आणि जर त्यांनी काही वेगळा निर्णय दिला तर त्यांना बाळ हवं असेल ना. तेव्हा इथे सायली आता कन्फ्यूज झालेली असते, कारण अर्जुनला भीती वाटत असते. त्याला वाटत असतं की बाळाला जन्म देणं आणि त्याला सांभाळणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती मला अजून आली आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे इथे सायली त्या गोष्टीचा विचार करत असते. चष्मा काही कुणाला सापडत नाही. प्रताप काका म्हणतात पूर्णाजी तुझा चष्मा आम्ही शोधला, पण आता खरं खरं सांग, तुझा चष्मा तन्वीने का लपवला. कारण ती हट्टी आहे, ती आगाऊपणा करते हे तू बोलूच नको. कारण का आपली तन्वी अजिबातच हट्टी नाही आहे, ती खूप गुणी मुलगी आहे. त्यामुळे ती असं काही मुद्दामून करेल असं मला तरी वाटत नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की तुम्ही चष्मा शोधताय, तिला तुम्ही बोलायचं सोडून माझीच काय उलट तपासणी घेताय. तेव्हा सायली म्हणते हो मग तुझीच उलट तपासणी घ्यायला पाहिजे ना. चष्मा शोधायला सांगतेस पण लपवलाय का ते सांगतेस का. तेव्हा कल्पना म्हणते सायली आलीस तू, अगं तू डॉक्टरांकडे का गेली होतीस. पूर्णाजी म्हणते काय, तर मी डॉक्टरांकडे गेली होती, पण अर्जुन तर म्हणाला की ती मंदिरात गेले म्हणून. सायली म्हणते हो आधी मंदिरात गेले आणि मग डॉक्टरांकडे गेले. ती म्हणते का तुला बरं वाटत नाही आहे का. सायली म्हणते मला बरं वाटते पूर्णाई, पण काय झालं मला थोडंसं थकवा आला होता ना, म्हणून मी गेले होते, अशक्तपणा होता म्हणून मी डॉक्टरांकडे जाऊन आले. पूर्णाजी म्हणते हो का, चल माझ्याकडे एक औषध आहे मी तुला देते, तुला लवकर बरं वाटेल. तेव्हा सायली म्हणते अजिबात नको, डॉक्टरांनी मला औषधं दिली आहेत, तू तुझी काळजी घे बरं. हे काय पायाखाली खेळणं आलं, आता पडली असतीस ना. पूर्णाजी म्हणते अगं मला ते दिसलंच नाही, आता मला दिवसभर चष्मा घालावा लागणार आहे तर. तेव्हा इथे सायली म्हणत असते की चष्मा कुठे लपवले आणि का ते मी तुम्हाला आता सांगते. पुढील भागामध्ये इथे आता हवालदार मॅडम प्रियाला म्हणतात की तुला तुझी काळजी घ्यावी लागणार आहे, तू प्रेग्नंट आहेस आता. ती म्हणते काय, मी प्रेग्नंट आहे, ही गोष्ट अश्विनला सांगायला पाहिजे. अश्विनला एकदा का कळलं मी प्रेग्नंट आहे की तो मला इथून बरोबर घेऊन जाईल. आणि मग इथे सायली म्हणते की हा बघा, हा आहे पूर्णाजीचा चष्मा. तेव्हा इथे पूर्णाई म्हणते काय गं तन्वी, लहान असतानासुद्धा तू याच ठिकाणी माझा चष्मा पुरून ठेवायचीस आणि आतासुद्धा त्याच ठिकाणी माझा चष्मा पुरून ठेवला आहेस. प्रताप काका म्हणतात हो मला पण ही गोष्ट माहिती आहे, पूर्णाईचा चष्मा लपवताना मी पण तन्वीला बघितलं आहे, पण इथे आता बरोबर याच ठिकाणी चष्मा तन्वी लपवायची हे अजून तुझ्या लक्षात आहे का. तेव्हा इथे आता पूर्णाई म्हणते की माझ्यासमोर आहे ना 5 वर्षाची तन्वी उभी आहे असंच मला वाटतंय. तेव्हासुद्धा ती तशीच वागायची आणि आत्तासुद्धा. सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की लहानपणी जशी तन्वी वागायची तशीच ती आताही कशी वागते. म्हणजे इथे पूर्णाई तिला फक्त तन्वी मानते, पण ती नाही आहे ना. सगळ्यांना असंच वाटते की ती सायलीच आहे, पण खरोखर सायलीच तन्वी आहे. अजून या गोष्टीचा खुलासा झालेला नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो की लहानपणी जशी तन्वी वागायची तशी सायली कशी काय वागू शकते, हा इतका मोठा योगायोग कसा काय असू शकतो, असा प्रश्न आता पूर्णाजीला पडलेला नसतो. प्रताप काका, कल्पना आणि बाकीच्या सगळ्यांना पडलेला असतो,
पूर्णाजीची जणू काही खात्रीच असते की ही तन्वीच आहे आणि तन्वी लहानपणी जशी वागायची तशीच आताही वागते. पण सायलीला मात्र त्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं आणि तिला आश्चर्य वाटत असतं की मी हुबेहूब लहानपणीच्या तन्वीसारखी कशी काय वागू शकते.